लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीरा शहरात सर्व राजकीय पक्ष आपली कामे जनतेसमोर घेऊन जात आहेत। अगोदर राज्यमंत्री विजय शिवतरे, नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विकास कामांचे शुभारंभ केला। त्यात भाजपही कुठे मागे नसल्याचे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी दाखवून दिले आहे। आज नीरा येथील वार्ड क्रमांक 1 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला। यावेळी भाजपचे विस्तारक योगेंद्र माने, सतीश गालिंदे, माजी सरपंच चंद्रराव धायगुडे, हरिभाऊ जेदे, वर्षा जेदे, संगीता जगताप, राधा माने, अशोक रणदिवे, कपिल कामतकर, नीरा शहराध्यक्ष विजय शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते। वार्ड क्रमांक 1 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून 3 लाख रुपयाचा रस्ता काँक्रीटीकरणाचं काम आज उद्घाटन छोट्याशा प्रमाणात केलेलं आहे। तसंच वार्ड नंबर 2 मध्ये वालचंद हॉस्पिटल ते बाजारतळ अशा पद्धतीचा एक रस्ता मंजुरी झाला आहे। तसेच वार्ड नंबर 5 मध्ये कोळी वस्ती येथे एक रस्ता काँक्रीटीकरण सुद्धा मंजूर झालेला आहे। तसेच जो आपला जुना रस्ता आहे नकाशाप्रमाणे जो आहे पिंपरे शिवताकरा ते निंबूत याची सुद्धा थोड्याच दिवसात प्रशासकीय मान्यता मिळणार आहे। अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री गिरीजी बापट यांच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात नीरेमध्ये कामं सुरू आहेत। मध्यंतरी सुद्धा माननीय ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांच्यासुद्धा 25-15च्या हेडमधून नीरेसाठी 40 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामध्ये गावातील अंतर्गत रस्त्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे। तसेच भविष्यामध्ये अंतर्गत जी गटर जी असतील भुयारी बंदिस्त गटर यासाठी सुद्धा साधारण 20 ते 40 लाखापर्यंत निधीची उपलब्ध होणार आहे। इथून पुढे सुद्धा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नीरा गावामध्ये विकासात भर काढण्यासाठी भरपूर प्रमाणात कामं येणार आहेत आणि नागरिकांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पद्धतीने करण्याचा आम्ही म्हणून प्रयत्न करत आहोत। तसेच दोन्ही शाळेला 3-3 लाखाच्या शाळा नंबर 1 आणि शाळा नंबर 2 साठी 3-3 लाख रुपये खेळणीसाठी मंजूर झालेले आहेत। भविष्यात सुद्धा घाट असेल, गावठाण प्रश्न असेल हा सुद्धा माननीय पालकमंत्री भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा निश्चित प्रयत्न